मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या भागामध्ये रेल्वे, एमटीएनएल आणि संरक्षण खात्याच्या हजारो एकर जमीन अतिक्रमित झालेल्या आहेत. 50-60 वर्षापासून लोक त्या ठिकाणी राहत आहेत. राज्य सरकारने या जमिनी विकसित करण्याकरता केंद्र सरकारकडे 3 पर्याय दिलेले आहेत. यातला एक पर्याय आहे 25% रेडी रेकनरनुसार जो काही जमिनीचा दर आहे तो राज्य सरकारला देईल, केंद्र सरकारला देईल. उरलेला जो काही 75% SRAच्या नियमानुसार जमिनीचा विकास राज्य सरकार करेल आणि विकसित भाग 25% हिस्सा पुन्हा केंद्र सरकारला देईल. जर त्या जमिनीवरती विकास शक्य नसेल तर केंद्र सरकारने राज्य सरकारला 75% जमिनीची किंमत द्यावी. त्या ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचा विकास राज्य सरकार दुसऱ्या ठिकाणी करेल किंवा रेल विकास प्राधिकरण सारख्या केंद्र सरकारच्या ज्या काही संस्था आहेत त्याच्या मार्फत जर आपण विकास केला तर राज्य सरकार पूर्णपणे त्याला मदत करेल. परंतु केंद्र सरकार त्याला पॉझिटिव्ह रिप्लाय जास्त प्रमाणात देत नाहीये. जमिनी केंद्र सरकारला विकसित करायच्यात परंतु त्या ठिकाणी राहणाऱ्या माणसाला भकास करून त्या जमिनीचा विकास शक्य नाहीये. याकरता केंद्र सरकारने राज्य सरकारबरोबर एकत्ररित्या मीटिंग करून त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना सुद्धा न्याय द्यायला पाहिजे. कारण त्यांच्या शाळा त्याचबरोबर रोजगाराची साधनं त्याच ठिकाणी आहेत. त्यामुळे सरकारने विकास करावा, त्याचबरोबर गरीब लोकांचा पुनर्विकास करावा ही मागणी आणि या प्रश्नाकडे मी या सदनामध्ये लक्ष घालत आहे. केंद्र सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करावा. 2,15,000 झोपड्या त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे सरकारचाही फायदा होणार आहे. केंद्र सरकारला सुद्धा जी अतिक्रमित जागा आहे ती पुन्हा त्यांच्या ताब्यात मिळणार आहे आणि त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे विकास करता येणार आहे. धन्यवाद. श्रीमती